इतिहासाची साक्ष असलेली अशी अद्भुत अशी विहीर आहे. आपण आधी विहीर बघायला आलेलं. ही विहीर पांडवकालीन आहे की शिवकालीन असं या विहिरीचा उल्लेख तर कुठेच नाही केलेला. पण पूर्ण कोरीव काम केलेली विहीर आहे. दगडांची रचना केलेली आहे. आयताकार पूर्ण दगड असलेली अशी विहीर आहे. या विहिरीचं बांधकाम बघताना असं दिसतं की यामध्ये कोणताही सिमेंटचा कसलाही वापर केलेला दिसत नाही आहे. विहिरीला बघू शकतो आपण कसे दोन साईडला दोन कोनार आहेत ना, त्यावरती नक्षी काम केलेलं आहे. कदाचित इथे दिवे लावण्यासाठी पूर्वीची सोय केलेली असेल. पूर्वीच्या काळामध्ये दिवे वगैरे लावत असतील. त्यानंतर आता आपण पण बघू शकतो समोर दोन्ही साईडला असे दोन हत्ती आहेत आणि समोर गणपती बाप्पाची एक मूर्ती. गणपती बाप्पाची मूर्ती पण या साईडला पण बघू शकता. दुसऱ्या साईडला तुम्हाला बोललो तशा प्रकारे इथे एक देवारा आहे. त्याला कोण बोलतात. पाणी इथं बघू शकता तुम्ही. या विहिरीला पाणी 12 महिने असतं. या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही. हे दोन हत्ती आहेत, गणपती बाप्पाची मूर्ती आणि आजूबाजूला दोन मूर्त्या आहेत. पण त्या दोन मूर्त्या कसल्या आहेत त्याचा काही समजून येत नाही आपल्याला. आपण बघितला खूप प्रयत्न करायचे बघण्याचा. बांधकाम पूर्ण नक्षीदार कोरीव कामगार केलेले आहे. पूर्ण म्हणजे बोलणं पण कठीण जातं असं बांधकाम आहे विहिरीचं. विहिरीमध्ये आपण आलो तर विहिरीमध्ये खूप मोठे मोठे मासे आहेत. तुम्हाला मासे दिसतील बघा ब्लॅक आणि व्हाईट दोन असे मोठे मोठे मासे आहेत विहिरीमध्ये. विहिरीचा पूर्ण वर्तुळाकार बांधकाम आहे. पूर्ण बघू शकता विहिरीचं पूर्ण ग्राउंड कशा प्रकारे केलेलं आहे. विहीर थोडी पण म्हणजे अशी मागे पुढे अशी एक पण दगड नाही बांधकामाची. काम तर खूप आवडलं आम्हाला पण विहीर बघितली तशी. ही विहीर बघायची झाली तर तुम्हाला बदलापूरवर यावं लागेल. बदलापूरपासून 7 किलोमीटर देवलोली या गावात ही विहीर आहे. ही तुम्हाला बदलापूर स्टेशनपासून यायचं झालं तर 20 रुपये घेतात रिक्षामध्ये यायला. 10 सीटर इथे रिक्षा येते आपल्याकडे येण्यासाठी. 9 सीटर आहे. इको गाडी आहे असतात, काली पिली बोलतात त्यांना. अशा प्रकारची गाडी येतात इकडे. तुम्ही स्वतःची बाईक घेऊन येऊ शकता किंवा कार घेऊन येऊ शकता, असं काय नाही. ही विहीर शंकराच्या पिंडीसारखी पण दिसते आणि चावीच्या आकाराची दिसते. विहीर नक्की कोणत्या आकाराची बोलायची ते काय सांगू शकत नाही. बघा वर्तुळाकार कशी पूर्ण गोल राऊंड आहे एक. म्हणजे असं बघितलं का एकदम किती मनाला समाधान मिळतो अशी ही विहीर आहे. यायचं झालं तर तुम्हाला आता बदलाव स्टेशनपासून 7 किलोमीटर देवलोली या गावात आहे. मी ॲड्रेस देतो डिस्क्रिप्शनमध्ये टाकून. कसं यायचं काय यायचं 20 रुपये घेतात. तुम्ही स्वतः ऑटो रिक्षा करून आलात तर तुमचे जास्तीत जास्त 150 रुपये घेतले जातील ऑटो रिक्षाचे. आणि 200 रुपये पण घेऊ शकता, काय सांगू शकत नाही 3 सीटर रिक्षामध्ये. बाकी तुम्हाला जर वांगणी मार्गे येत असेल तर तुम्हाला स्वतःची गाडी घेऊन यायला लागेल. कारण की वांगणी मार्गे देवलोली गावामध्ये येण्यासाठी कोणत्या गाड्या येत नाही काय नाही. रोडच आहे, स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन येऊ शकता.